नागपूर महानगरपालिकामध्ये नवीन पदांची भरती निघालेली आहे. त्या संदर्भामध्ये जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. तर जेवढे काही गट क संवर्गातील रिक्त पदे आहेत, ती सर्व पदे आता सरळ सेवेने भरती केले जाणार आहे. त्या संदर्भामध्ये जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. आणि ही जी काही जाहिरात आहे, ती जाहिरात वाचून तुम्हाला ही जी काही वेबसाईट दिलेली आहे, त्या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहे. तर अर्ज भरण्याचा दिनांक म्हणजेच कोणत्या तारखेपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि शेवटची अंतिम तारीख काय आहे? पहा, तर परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे काही मागवण्याचा कालावधी आहे, सुरुवात होणार आहे 26 डिसेंबरपासून आणि 15 जानेवारीपर्यंतच त्यांची लिंक ही चालू राहणार आहे. आणि पुढे काय सांगितले, परीक्षेसाठी जो काही परिपूर्ण अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक ते 15 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही काय करू शकता, ते अर्ज फिल करू शकता. काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, कोणकोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत, ते समोर आपण पाहणार आहोत. आणि यामध्ये जर शुल्काचा विचार केला तर ₹1000 फीस मित्रांनो असणार आहे आणि कास्टसाठी जी काही कमी असेल ₹900 तेवढं फीस भरून काय करायचं आहे, अर्ज भरायचा आहे. तर अशा पद्धतीनं पाहू शकता कोणकोणत्या प्रकारचे पदं आहेत आणि स्केल काय आहेत. तर कनिष्ठ अभियंता असे एकूण 36 पदांची भरती केली जाणार आहे. त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युतमध्ये आहे 3 पदांची. नर्स परिचारिका जी-एन-एम 52 पदे आहेत. वृक्ष अधिकारी 4 आहे आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 150 आणि ही त्यांची तुम्ही पाहू शकता टोटल काय आहे, पगार असणार आहे लागल्याच्या नंतर. अशा प्रकारचे टोटल 245 पदे ही भरली जाणार आहेत आणि यामध्ये जागा ही प्रत्येक आरक्षणावाईज वाटून दिलेल्या जागा आहेत. तर तुम्ही पी-डी-एफमध्ये पाहू शकता. त्यासाठी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून ती यादी तुम्ही पाहू शकता. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्या व्यक्तींना फॉर्म भरता येणार आहे, तर यासाठी शैक्षणिक अर्हता त्यांनी दिलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता प्रत्येक पदासाठी ही वेगवेगळी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे आणि ती शैक्षणिक पात्रता असेल तरच या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाहू शकता आरक्षणासंदर्भामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारची माहिती आहे. तर तुम्ही ते काय करू शकता, नंतर तुम्हाला ते वाचून घ्यायची आहे पूर्ण प्रकारची माहिती. महत्त्वाचं म्हणजेच आता महत्त्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत. वयोमर्यादा किती आहे? तर वयोमर्यादा 18 कमीत कमी आणि 38 पेक्षा जास्त नाही. आणि जर आपण मागासवर्गीयासाठी रिझर्व्हेशन कास्टचा विचार केला तर या ठिकाणी जास्तीत जास्त 43 वर्षापेक्षा जास्त नसावे. अशा प्रकारची वयोमर्यादा या ठिकाणी त्यांनी ठरवलेली आहे. आणि माजी सैनिक वगैरेसाठी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दिलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच महत्त्वाचं म्हणजे एम-एस-सी-आय-टी सर्टिफिकेट असायला तुमच्याकडे पाहिजे, कंपल्सरी आहे. आणि जरी नसेल तरी 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला तो एम-एस-सी-आय-टी सर्टिफिकेट सादर करायचा आहे जॉबला लागल्याच्या नंतर. आणि मराठी भाषेचे ज्ञान तुम्हाला असणे अत्यंत आवश्यक आहे. पाहू शकता प्रत्येक पोस्टनुसार त्यांचं सिलेबस देण्यात आलेलं आहे. कनिष्ठ अभियंताचं तुम्ही पाहू शकता मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान आणि तांत्रिक प्रश्न 40 अशा प्रकारची असेल. कनिष्ठ अभियंता विद्युत देखील त्याच पद्धतीने आहे. नर्स परिचारिका पाहू शकता. हे सर्व त्यांचं काय सिलेबस आहे, ह्या पद्धतीची काय केली जाणार आहे, त्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. आणि हे जे काही सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला काय करायचं आहे, अपलोड करायचे आहे. पूर्ण डॉक्युमेंट्स जेवढे काही डॉक्युमेंट दिसत आहे, ती साईज आहे, त्या साईजनुसार तुम्हाला बनवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स हे अपलोड करायचे आहे. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, संपूर्ण फॉर्म भरायचा आहे. आणि यामध्ये अजून जर तुमचे काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता. त्यावर देखील आपण तुमचे जे काही समस्या असतील त्याचं समाधान करण्याचा आपण प्रयत्न करूया.